सातपूर राजवाडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या उत्सवानिमित्त स्टेज व कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झाले। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती उत्सवानिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 आयोजित ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा व भीमभूमी कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर राजवाडा येथे आयोजित करण्यात आलं। या समारंभाचं भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे, डॉक्टर DL कराड, सलीम मामा शेख, दिनकर पाटील, योगेश शेवरे, भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे, कार्याध्यक्ष मायाताई काळे, सार्थक नागरे, खजिनदार रवींद्र नाना काळे, उपाध्यक्ष गीताताई जाधव, सविता काळे, सुजाता काळे, अरुण काळे, शिवम पाटील, शिवसेना ग्रामीण संपर्क प्रमुख रमेश पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून मोठ्या उत्साहात करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा भीम महोत्सव समितीच्या वतीनं शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार झाला। यावर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी यांनी दिली। हा भीमोत्सव आपल्याला माहिती आहे की या भीमोत्सवामध्ये किती काही कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आणि काही सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून हा भव्य दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। त्या कोर कमिटीच्या माध्यमातून काही आपल्या धन्यवाद घेऊन करत आहोत आणि करत असताना यामध्ये सर्वात मोठा वाटाचा तर राजवाड्याचा जो प्रत्येक नागरिक आहे ज्यांनी अनेक वर्ष चळवळीला योगदान दिलेलं आहे, त्या चळवळीला खऱ्या अर्थानं पूर्ण जिल्ह्यामध्ये घेऊन आम्ही साजरा करत आहोत। आपल्या सर्वांची डॉक्टर राजा आहेत, आपले जे काही मार्गदर्शन असेल या नाशिक पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई आहेत, त्यानंतर 13 एप्रिलला या ठिकाणी आपण हे 14 तारखेला या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आहे आणि या अनुषंगाने 3 अशा कार्यक्रम आयोजित करत आहोत की जे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आहेत बाबासाहेब येरेकर, ज्यांनी नागपूरचे प्रकाश पाटील गायक आहेत की ज्यांनी आपल्या अनेक कार्यक्रमांना ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अजून 2-3 कार्यक्रम आहेत आणि विचार प्रबोधनाचा कार्यक्रम हे आपण त्या समाजामध्ये विचारवंत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत। हा सर्व आमचा कोर कमिटीचा विचार आहे। या विचाराला खऱ्या अर्थानं आपण जर सहकार्य केलं तर आपण भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम या ठिकाणी अविरतपणे म्हणजे 3-4 वर्षाच्या येणाऱ्या काळामध्ये आपली जी तरुण पिढी आहे त्या पिढीच्या हातामध्ये विचार जातील हा आमचा प्रयत्न आहे। 2 वर्ष आमचं नुकसान झाले, त्यामुळं आम्ही असं ठरवलं, सर्व गावकऱ्यांचा सल्ला घेतला। पहिल्या वर्षी जो अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातपूर शहरामध्ये एकच पुतळा आहे, तो सातपूर राजवाड्यातील पुतळा आहे, त्या पुतळ्यावर कार्यक्रम करायचा आणि सर्व सातपूर शहरामध्ये समतेचं बंधुत्वाचं असं एक नातं निर्माण करायचं। या भीमोत्सवानिमित्त सलग 4 दिवस कार्यक्रम असणार आहे। 2 दिवस फुले शाहू आंबेडकर विचार मांडणारे साहित्यिक या ठिकाणी येणार आहे, हळूहळू साहित्यिक घातक आहे, प्रबोधनकार श्री प्रकाशजी पाटणकर यांचा भेटगीतांचा कार्यक्रम होणार आहे। 20 तारखेला दुसरे आंबेडकरी शायर साहेबराव येरेकर यांचा देखील अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे। हा भीमोत्सव व्यापक पद्धतीचा होणार आहे। तुमच्या सर्वांचे मोठ्यांचे आशीर्वाद, लहानांचं सहकार्य या भीमोत्सवाला लागणार आहे। सर्वांनी या भीमोत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी भीमोत्सवामध्ये सामील व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। यांचं खरोखर आपण सर्वांनी या परिसरातल्या नागरिकांनी त्यांच्या लोकांनी अभिनंदन करायला पाहिजे, कारण इतक्या लोकांनी एकत्र आणणं काही सोपी गोष्ट नाही। दुसरं वैशिष्ट्य जे दिसतंय काही की ह्या सगळ्या परंतु प्रबोधनावर फार मोठा भर आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचा जीवनपट आता सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो। ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी खंत वाटायची सर्व जाती धर्माचा उद्धार करण्याचा की पायात चप्पल नसली तरी चालेल, पण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे। आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान केलेले आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला सहभागी व्हा। सातपूरकर वासियांना देखील मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी, मुलांनी, सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय महाराष्ट्र, जय भीम। उपस्थित राहणं हे सुद्धा एक नशिबच आहे। ठीक आहे,
2 वर्षापूर्वी आपण एएसआयच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची. ठिकाण जरी चेंज झाला असेल पण दादा विचार तेच आहे. त्यामुळं मी भीमोत्सव समितीला विनंती करणार आहे, आपण ठिकाण जरी चेंज झाला असेल पण आम्ही सर्व बसलेले या ठिकाणी सातपूर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व धर्मीय पदाधिकारी आपल्यासोबत तन मन धनाने आम्ही उपस्थित राहू अशी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. कमी प्रमाणात आपल्याकडे उपस्थिती आली होती तर मला खरंच ऐकून खूप आनंद झाला. कारण आपण सर्वजण इथे येतच असतो, प्रत्येक जण इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्यामुळे इथे आल्यानंतर साहजिकच या कार्यक्रमांचा सुद्धा आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आनंद त्यांना घेता येणार आहे. आपण एक खूप वेगळी अशी कल्पना आणलेली आहे की ऐतिहासिक देखावा जो नाशिक रोड असेल किंवा द्वारका असेल तिथे होत असतो त्या पद्धतीने आपण इथे यावेळेस जरा आगळंवेगळंच करून इथे केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चित मला वाटतं याचं एक आकर्षण सगळ्यांना असणार आहे आणि ते बघण्यासाठी सर्वजण इथे येतील. आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्व सातपूरकरांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने इथे होत असते. 5 ते 6 वर्षापासून आपण सर्वजण त्या कार्यक्रमांचा देखील आनंद घेत असतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याकडे कुठला पक्षभेद नाही, त्याचबरोबर धर्म नाही, कुठलाही व्यक्ती वेगळी नाही, असे सर्वजण एकत्र येऊन या सर्व कार्यक्रम आपण आयोजन करते. मोठी जबाबदारी आपल्यावर आहे कारण अध्यक्ष सगळ्यांकडे जे योगदान असेल त्यामुळे आपल्याला पूर्णपणे मदत करू याची मी आपल्याला माहिती देते आणि सर्वांना पुढील उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आजच्या होळी पौर्णिमेच्या देखील शुभेच्छा देते. त्यांना मुक्त केलं पाहिजे. बाबासाहेब सर्व धर्मीयांचे, बाबासाहेब ओबीसीचा सगळ्यांचा विचार करणारे बाबासाहेब आहे आणि हे बाबासाहेबांचं काम या सातपूरमध्ये तुम्ही बघितलंय की सर्व जाती धर्माचे लोक या समितीमध्ये असतात. सुधाताई माझी मुलगी आहे परंतु ती उपाध्यक्ष आहे. मला सांगा, माझा नातू आहे नागरे माझे अध्यक्ष आहे, माझ्याकडे माझे अध्यक्ष आहे, अनेक असे सगळे बाबासारखे लोक आहेत, मोगरेसारखे लोक, सर्व जाती धर्माचे लोक आपण या महोत्सवामध्ये घेतो. बाळांनी तिकडे चालू केलेली संकल्पना बाळांनी पण सांगितलं आंबेडकर एकच झाली पाहिजे आणि खरंच दादा एकच होते. लोक वर्गाने घेतात, नुसतं पोस्टर लावतात पण आमच्याकडं मिरवणूक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम निघतो. सातपूरचं सगळं नाव आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पुऱ्या पंचक्रोशीमध्ये नाही तर 25 भागापर्यंत पोहोचवतो. कार्यक्रमाला बराच उशीर झाला की जास्त जर बोलत आज नाही काहींचा देखील अनुभव मिळेल तुमच्या सगळ्यांचा. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमात जीवनबापांनी जो पाडला आणि सगळं गाव मिळून एकत्र जयंती साजरी करताय त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहे. त्याचबरोबर नाशिक रोड सारखी व नाशिकसारखी भीम जयंती या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये साजरी होणार आहे. सगळ्या नागरिकांच्या वतीने आखाडी मंदापा गोडसे कार्यालयाच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. या प्रसंगी काळूजी काळे, रवींद्र काळे, शिवाजी काळे, हनुमंत काळे, आनंदा काळे, वसंत पंडित, शामराव काळे, विनोद काळे, राजू काळे, राजू सोनवणे, अशोक उशिरे, भारत काळे, मोगल काळे, रमेश काळे, अमर काळे, राजू नेटावटे, भीमराज काळे, एकनाथ ताठे, नंदू काळे, संगम काळे, उत्तम गायकवाड, रवींद्र तेवळे, गोकुळ निगळ, शांताराम निगळ, दीपक मौले, बाळा निगळ, निलेश भंदुरे, संजय जाधव, भगवान काकड, किसन शेवकर, विनोद निगळ, विजय आहिरे, भारत भालेराव, निशांत शेट्टी, पंडित नेटावटे, दौलत काळे, श्रीधर पंडित, राजेश काळे, कुणाल काळे, तुषार काळे, सिद्धांत काळे, राहुल काळे, योगेश काळे, रोहित काळे, कुणाल गांगुर्डे, विनोद आवारे, सुनील चंद्रमोरे यांच्यासह सातपूर पंचक्रोशीतील गावकरी मंडळी, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्मराज काळे यांनी अतिशय सुंदररित्या पार पाडलं. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर, नाशिक.